महानगरपालिकेचा निकाल लागला असून प्रभाग क्रमांक 15 मध्ये अतिशय सुरस अशी लढत होती. काँग्रेस आणि भाजपची अशी मुख्य लढत होती. लातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापूर यांचा पराभव करत नवतरुण प्रेरणाताई होनराव यांनी आपल्या प्रभागात काँग्रेसच्या महापौरांना चितपट करत महापालिकेत वर्णी लागलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. ताई, मला सांगा, काय मुद्दे होती अशी महत्वाची आपण लातूरच्या पहिल्या महापौरावर चितपट केलेलं आहे? आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन गेलो होतो. एकंदरच आपण या सगळ्या इलेक्शनकडे बघत असताना ट्रिपल इंजिन सरकार आणि देशात भाजपाचं सरकार, राज्यात भाजपाचं सरकार आणि तेच सरकार हे लातूरमध्ये असलं पाहिजे. प्रभाग क्रमांक 15 साठी आम्ही एक विकासाचा आराखडा अजेंडा घेऊन गेलो होतो. मतदारांनी त्या विश्वासाला, मतदानाचा विश्वास, आमच्या मनातल्या विश्वासाला मतरूपी आशीर्वाद देऊन त्याचं यशामध्ये रूपांतर केलं. मी त्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हाच विकासाचा अजेंडा तिथल्या छोट्या छोट्या गरजांपासून मोठ्या गरजांपर्यंत, म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये ज्या प्रायमरी गरजा आहेत त्यांच्यापासून ज्या मोठ्या गरजा आहेत यापर्यंत हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्याचबरोबर काँग्रेसचं तर आव्हान होतच होतं, पण पक्षांतर्गत ज्या लोकांचं आव्हान होतं त्यांना कसं पेललं तुम्ही निवडणुकीत? नाही, मी असं काही या गोष्टींकडे माझं काही फार कॉन्सन्ट्रेशन मी कुठल्या नकारार्थी अजेंड्यावरती दिलंच नाही. मी फार सकारार्थी अजेंडा घेऊन गेले होते. मनात एकच विषय होता, एकच विचार होता. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं. प्रत्येक मतदारापर्यंत आपल्या मनातली विकासाची व्याख्या, मनातली कामाची तळमळ पोचवायची आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. याच सकारात्मक अजेंड्यावरती मी पूर्ण कॅम्पेनमध्ये आम्ही चालत आलो. मतदाराला मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवण्याचा पण कार्यक्रम झालेला आहे. ते धुडकावत आपल्याला पुन्हा एकदा भाजपमध्ये संधी दिलेली आहे प्रभागातील नागरिकांनी. 100% मी आता म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने विरोध करत असताना आपापल्या परीने ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा तोच मुद्दा आहे. प्रभाग क्रमांक 15च्या सुजाण, सुसंस्कृत आणि अतिशय विचारशील अशा मतदारांनी कमळाच्या पाठीशी भरभक्कम आशीर्वाद दिला. मी 8 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये संघटनेचं काम करतेय. एकंदर माझ्या माता भगिनींची संवाद साधत असताना त्यांच्याकडनं एक खूप मोठा विश्वास मला त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे हे आमिष आणि ह्या सगळ्या गोष्टी, प्रलोभनं ही फार दूर राहिली. या माता भगिनींनी खूप मोठा आशीर्वाद देत असताना मतदारांनी मनाशी ठरवलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. लाडक्या बहिणीचा प्रयोग सक्सेस झाला प्रभागात आपल्या? लाडक्या बहिणी यांचा आशीर्वाद हा भाजपच्या पाठीशी आहेच. आणि त्या त्या ठिकाणी ज्यावेळी मी प्रभागात फिरत होते, ज्या ठिकाणी मला अडी-अडचणी दिसत होत्या, त्या लगेचच सॉर्ट आउट करून त्या ऑफिसेस पर्यंत पोहोचवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. आजच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. काय त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपलं विरोधी पक्षनेते म्हणून नाव चर्चेत येत आहे, तर काय सांगाल याच्यात? चर्चेत नावं येत असतात. तो काही फार महत्वाचा मुद्दा नाहीये. आता आज बैठकीमध्ये एकंदरच नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना एक आत्मविश्वास देण्याचं, त्यांची येणाऱ्या भविष्य काळामध्ये बघण्याचा दृष्टिकोन, दिशा कशी असली पाहिजे, या अनुषंगाने आमचे नेते माननीय संभाजी पाटील निलंगेकरजी यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्यानुसार सगळ्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करायचं ठरवलंय. महापालिकेचं महापौरपद हे महिलांसाठी सुटलेलं आहे, त्यामुळे तुमच्या नावाची अधिक चर्चा चालू आहे. काही सक्षमपणे विरोधी पक्षनेते पेलचा? नाही, ते पार्टीचे डिसिजन्स आहेत. मी पार्टीची एक कार्यकर्ता आहे. मनामध्ये कमळाची निष्ठा असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पार्टीने मला आता कॉर्पोरेशन कंटेस्ट करायला सांगितलं, ते मी केलं. येणाऱ्या काळामध्ये पार्टी जसे आदेश देणार तसे काम करणार. काय प्रभागासाठीचं काय विजन असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आता? प्रभागामध्ये स्वच्छता, बरोबरीने प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रीन बेल्ट्स आहेत. ग्रीन बेल्ट्सचे डेव्हलपमेंट, त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या, तरुणांचं प्रेम आहे त्या जागांवरती. त्या उत्तमरित्या डेव्हलप होणं, त्या डेव्हलप्ड असणं. येणाऱ्या काळामध्ये ट्युशन एरिया, आपल्या लातूरचा आत्मा जो आहे, तो या भागामध्ये आहे.
त्यामुळे त्या ठिकाणी उत्तम सीसीटीव्ही कव्हरेज असावं, विद्यार्थिनींसाठी सुरक्षितता असावी. पोलीस चौकीचं ॲक्टिव्हेशन असेल, जी अष्टविनायक मंदिराच्या मंदिर. जवळच्या भागामध्ये आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल आणि एकंदरच एज्युकेशनल हब तो ट्युशन एरिया म्हणून आपण जे बघतो, आपल्या लातूरची जी ओळख आहे, लातूर पॅटर्न, त्याला आणखीन मोठं कसं करता येईल आणि सामान्य नागरिकांपासून माझ्या माता-भगिनी असतील, सगळ्यांचे प्रश्न, रोजचे जिव्हाळ्याचे विषय उत्तमरित्या हाताळावेत आणि हळू पुढे जावं असा मानस आहे. ट्युशन एरियामध्ये लाखो विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात, परंतु त्यांच्या सुरक्षिततेचं आणि स्वच्छतेचं साठी काय करणार? खास योजना. स्वच्छता गृहाच्या बाबतीमध्ये आम्ही बोललो होतो. एकंदर तिथला तो इंडस्ट्रियल एरिया, ट्युशन एरिया, कॉर्पोरेशन असे ते रिजनल कॉन्फ्लिक्ट्स जे आहेत, ते सोडवावेत आणि एक सार्वजनिक शौचालय त्या भागात पण उपलब्ध करून द्यावं. मागच्या काळामध्ये आपल्या लातूरमध्ये शौचालयच नव्हती सार्वजनिक. पण भाजपच्या माध्यमातून ती ठिकठिकाणी उभी करण्यात आली. आता ट्युशन एरियामध्ये बाहेरून येणारे पालक असतील, मुली मोठ्या प्रमाणात आहेत, मुलं आहेत. या सगळ्यांसाठी हे रिजनल कॉन्फ्लिक्ट्स दूर करून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून द्यावं. महापालिकेच्या माध्यमातून एखादं वाचनालय, अभ्यासिका त्या ठिकाणी सुरू करता येते का? या अनुषंगाने पण विचार केलाय मी. तर ह्या होत्या पण प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका परिणय होनराव यांनी सांगितलेलं आहे, की लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवत आम्हाला चारही उमेदवाराला महापालिकेत पाठवलेलं आहे आणि प्रभागातील जे काही समस्या असतील ते येणाऱ्या काळात आम्ही पूर्णपणे करू आणि एक विकसित प्रभाग करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर महिलांसाठी महापौर पद सुटल्यामुळे ताईंना एखाद्या वेळेस विरोधी पक्षनेतेचं पण पद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.